हॅलो मैत्रिणींनो, तुम्हाला देखील उन्हाळ्यात वेगवेगळे मसाले बनवायचे असतील, तेही अगदी घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर उन्हाळा स्पेशल मसाल्यांची सिरीज चालू केली होती. त्यातलीच आजची आपली दुसरी रेसिपी, ती म्हणजे किचन किंग मसाला. मसाल्याच्या नावातच किंग आहे, म्हणजेच हा मसाला देखील खूपच छान होणार आहे. तुम्ही रंग बघू शकताय आणि टेक्स्चरसुद्धा बघू शकताय. अप्रतिम असा आपला मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही भरपूर भाज्यांमध्ये उपयोगात आणू शकतात, जसे की पनीर भाजी असेल, छोले, आलू मटर, मटार पनीर, मिसळ, रस्सा किंवा कोणत्याही सुक्या भाज्यांमध्ये हा मसाला अप्रतिम लागतो. याआधी आपण आपल्या चॅनलवर शाही गरम मसाला आणि इतर आपले उन्हाळी मसाल्यांची रेसिपी देखील शेअर केलेली आहे. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल. चला तर मग आपल्या मसाल्याचा किंग आणि अतिशय सुगंधित अशा मसाला किंगची रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे सगळ्यात आधी तर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहे आणि गॅस अगदी कमीच ठेवणार आहे. आता इथे मी धने घेतलेले आहेत. धनेमुळे मसाल्याला खूप छान वास येतो. नंतर आपला जो रेग्युलर जिरा असतो तो जिरा वापरलेला आहे मी. इथे शहाजिराचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर बडीशोप घेतलेली आहे. नंतर इथे काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहेत, मेथीचे दाणे, नंतर इथे मोठी किंवा काळी वेलची जी असते ती घेतलेली आहे. नंतर आपली रेग्युलर जी हिरवी वेलची आहे ती घेतलेली आहे. इथे चक्रफूल घेतलेले आहेत. नंतर दालचिनीचे अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता अगदी कमी गॅसवर 2 ते 3 मिनटं हे मसाला फक्त आपण भाजून घेणार आहे. खूप भाजायचं नाही आहे. यातला अरोमा आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि फक्त थोडासा इथे भाजला जाऊन त्याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत हा मसाला आपण असाच भाजून घेणार आहे, जेणेकरून तो व्यवस्थित असा भाजला जाईल आणि त्यातला अरोमा तसाच राहील. आता इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि मसाला आपला मी हातात घेऊन बघितला आहे. मला तो गरम लागतोय, पण खूप चटका बसत नाही आहे. याचा अर्थ अगदी व्यवस्थित असा मसाला भाजला गेलेला आहे. आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. नंतर इथे अशा प्रकारे मी तिखट लाल मिरची आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे. आता ह्या मिरच्या तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळून जातील, पण जर तुम्हाला मिरच्या मिळाल्या नाही तर त्याला मी एक पर्याय देखील दिलेला आहे, तर तो तुम्हाला मी पुढे सांगेलच. पण आता इथे मी अशा प्रकारे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत वेगळ्या प्रकाराच्या. नंतर तेजपान इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून थोडं आपल्याला भाजायला सोपं होतं. नंतर इथे जावित्री घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे आणि आता इथे सुंठ घेतलेलं आहे. पण सुंठ थोडं जाड आहे, तर मी तो थोडं अशा प्रकारे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आणि ते आता यात टाकणार आहे. आता हे देखील अगदी 1 ते 2 मिनटं कमी गॅसवर आपण परतवून घेणार आहे. फक्त यातलं मॉइश्चर जाईपर्यंत, कडक होईपर्यंत हे परतवून घेतलेलं आहे मी. अशा प्रकारे व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे आणि आपला जो आधीचा मसाला होता त्यातच आता हे मी काढून घेणार आहे. आता इथे मसाला आपला पूर्ण काढल्यावर पूर्ण गार देखील झालेला आहे आणि गार झाल्यावर मगच आपण हा दळायला घेणार आहोत. त्यासाठी मी अशा प्रकारे इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. याने व्यवस्थित फाईन पावडर होते, म्हणून मी इथे छोटं भांडं वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठं देखील वापरू शकताय, पण शक्यतो लहानच वापरा, ज्याने व्यवस्थित अशी पावडर तयार होते. आणि आपला आता जे गार झालेला मसाला आहे तो आता यात टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय बारीक केल्यावर खूप छान याची पावडर तयार झालेली आहे. आणि आता इथे मी 2 प्रकाराच्या गाळण्या घेतलेल्या आहेत. एक पिठाची गाळणी आणि एक रेग्युलर आपली जी गाळणी आहे ती. तुम्हाला जे सोयीने होईल ती गाळणीने तुम्ही हे गाळून घ्यायचं आहे. मसाला आपला गाळूनच घ्यायचा आहे, जेणेकरून थोडेफार काही जे अख्खे राहिलेले असतील मसाले आपले ते गाळणीवरच राहतात आणि परत एकदा आपण ते दळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय कलर आणि टेक्स्चर अतिशय मस्त झालेला आहे आपला मसाला आणि वास तर खूप छान येतोय. अगदी थोडासाच मसाला मी दळला आहे तरी वास खूप सुंदर येतोय. आता हे जे जाडसर होतं ते व्यवस्थित मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि उरलेली आपली जी दुसरी बॅच आहे ती देखील त्याचप्रमाणे दळून घेणार आहे. आता ते देखील गाळून घ्यायचं आहे. आता गाळल्यानंतर ही जी उरलेली पावडर होती आपली जाडसर, ही देखील परत एकदा मी दळून घेणार आहे आणि परत एकदा हे आता गाळून घेणार आहे.
आता इथे आपला पूर्ण मसाला मी गाळून घेतलेला आहे आणि इथे मी आता या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत या वस्तू आपण सगळ्या मी तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत. आता याच्यात कांदा पावडर आहे, लसूण पावडर आहे. हे सहज तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटला मिळून जाईल किंवा तुम्ही घरी देखील हे बनवू शकताय. कांदा आपण उन्हात वाळवून, लसूण उन्हात वाळवून हे सहज याची पावडर करू शकतोय. आता हा मसाला घेतला आहे. याच वेळेस जर तुम्हाला ज्या अख्ख्या मिरच्या मिळाल्या नाही तर यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असणारी जी लाल पावडर असेल, तिखट असेल आणि काश्मीरी जी रंगासाठी असेल त्या पावडर देखील तुम्ही आता याच वेळेस टाकू शकताय. म्हणजे तुम्हाला जर अख्खी मिरची नाही मिळाली तरी तुम्ही पावडरचा देखील वापर करून यात मिक्स करू शकताय. आता सर्व मेजरमेंट मी अशा प्रकारे या स्पूनने घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरातला कोणताही एक चमचा सेट करा आणि त्याने हे व्यवस्थित असं मेजर करून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कांदा पावडर, लसूण पावडर, आमचूरमुळे आपला किचन किंग मसाल्याची चव खूपच छान वाढते आणि वास तर अप्रतिम येतो. आता हे चमच्याने जरी मी मिक्स केलेलं आहे तरी देखील आपण एकदा हे गाळणीने गाळून घेणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित असं पूर्ण मिक्स होईल आणि त्याने व्यवस्थित असं एकसारखं आपला मसाला तयार होईल. आता इथे पूर्णपणे आपला मसाला मी गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर आलेला आहे. आता हे तुमच्याकडे कोणतीही जी स्वच्छ अशी बरणी असेल, जी व्यवस्थित वाळलेली असेल त्यात तुम्ही हे स्टोअर करू शकताय. आता शक्यतो हवाबंद डब्यात हा स्टोअर करायचा आहे आणि रेग्युलर वापरासाठी तुम्हाला जो छोटा डबा असेल त्याच्यात तुम्ही भरून ठेवू शकताय. खूप सुंदर झालेला आहे. कलर आणि टेक्स्चर आणि वास तर अप्रतिम आहे. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून यापुढील ही रेसिपी तुम्हाला वेळोवेळी मिळतील. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.